धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा. अजितदादांचं भाष्य, तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमानी यांचा सवाल. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा का नाही, याआधी कुणी घ्यायचा हे ठरवायला हवं, संजय राऊतांचा टोला. इफ्कोने अंजली दमानी यांचे सर्व आरोप फेटाळले. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादन विकण्याचा अधिकार नाही. भारतीय सहकारी संस्थेकडे पाठवलेल्या पत्रात इफ्कोच्या सूचना. नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद. दादांच्या आमदार सरोज अहिरे यांचे आमदार विजय करंजकर यांच्यावर आरोप करत अजितदादांकडे तक्रार. शिवसेनेचं पुण्यामधील मिशन टायगर रखडलं. ठोस आश्वासनं मिळालं नसल्यानं 3 माजी आमदारांना अद्याप पक्षप्रवेश नाही. अजून महिनाभरातील पुण्यातील पक्षप्रवेश होणार नाही, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्रासह पैशांचा वापर. खासदार संजय देशमुख यांचा महायुतीच्या नेत्यांवर आरोप. आम्ही फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही. भाजपमध्ये या असं आम्ही स्वतःहून कुणाला म्हणत नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं आरोपांना उत्तर. सांगोल्यामधल्या शासकीय कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते खुर्च्यांसाठी ताटकळले. चूक लक्षात येताच विखे पाटलांकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि बाबासाहेब देशमुखांसाठी खुर्च्यांची व्यवस्था. मोहोळ तालुक्यामधल्या अनगर अप्पर तहसील कार्यालय हायकोर्टाकडून रद्द. अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उमेश पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त. 1998 मधील जमीन प्रकरणामध्ये माजलगाव दिवाणी न्यायालयाचा अनोखा निकाल. शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाचा मोबदला न मिळाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त.